पुण्यामध्ये पोहनकर फाउंडेशन आहे आणि त्यांचे श्री श्रीकांत पोहनकर यांच्याकडून शेतीमध्ये मिठाच्या वापराने काही फायदा होतो असं आपल्याला कळलं आणि त्याप्रमाणे आता आपण या मिठाच्या वापराचे प्रयोग करणार आहोत। हे प्रयोग आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये करायचे होते, परंतु उशिरा कळल्यामुळे आता सुरुवात करत आहोत। हे सागाचा अंदाजे किती वर्षाचं झाड आहे? 2.5 वर्षाचं झाड आहे। याची लांबी रुंदी बघितली आणि एकरमध्ये प्लॉटमध्ये किती हे बघितलं तर 100 ग्रॅम मीठ आपण ह्याला घालणार आहोत। हो, एक फूट थोडासा बस बस। या मीठ घे म्हणजे एवढी करी। तणनाशक म्हणून खालच्या तणावरती 200 ग्रॅम मीठ आहे। 200 ग्रॅम मीठ, 15 लिटर पाणी। मगाशी आपण तणनाशक म्हणून प्रयोग केला आहे, आता मिठाचा कीटकनाशक म्हणून वापर करताय का तो बघतोय आपण। सागाचे जे खोड आहे त्या खोडाला मीठ पाण्याने आपण वरपर्यंत त्याला भिजवतोय। नमस्कार, आज 2 मे 2016 आपण परत काणेकरांच्या बागेत आलेलो आहोत। आपण मार्चमध्ये मिठाचे विविध प्रयोग शेतीमध्ये सुरू केले। हा जो समोरचा आपला सागाचा प्लॉट आहे याच्यावरती आपण मिठाची कीटकनाशक आणि तणनाशक अशी फवारणी केलेली। कीटकनाशक आणि तणनाशक बांदिवडेकर, मी ह्या झाडांमध्ये काही तुम्हाला अशी प्रगती वाटली होती का? आता त्या झाडामध्ये जाडी वाढलेली आहे। अच्छा, जाडी वाढल्याचं हे आमचे बांदिवडेकर आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या झाडांची जाडी वाढलेली आहे आणि त्यांचं गणित सोपं आहे, कारण ही जे पाईप वरती घेतलेले आहेत या पाईपला सगळ्या बाजूनी दोरी बांधल्या होत्या आणि त्या ज्या दोऱ्या आहेत, 1 मिनिट हां, ह्या दोऱ्या काय झाल्या? घट्ट। अच्छा, ह्या दोऱ्या घट्ट झालेल्या आहेत। म्हणजे हा जो मिठाचा प्रयोग आपण केला होता हे पुढचं अजून एक झाड आपल्याला बांदिवडेकर दाखवतात। हा पण एक साग आपण बघूया। या सागाला या इथे आपण बघू, ती घट्ट झाली आहे का? घट्ट झाली आहे, आतमध्ये रुतली नाही। हो, आतमध्ये रुतली म्हणजे आतमध्ये त्याला जर वण पडला म्हणजे ती नक्की घट्ट झालेली आहे। आता गंमत बघूया का एवढंसं हे झाड पोहनकरांना सांगतंय। थँक्यू मिस्टर पोहनकर, मी तुम्हाला नुसतीच वाढच नाही ते एका वर्षात फळं द्यायला पण तयार आहे। बघा, यांनी मोहर फोडलेला आहे, मजबूत मोहर फोडलेला आहे। हे गणित कशाचं आहे? हे गणित मिठाचं आहे। झाडाचा जोम वाढला, शक्ती वाढली, पानं वाढली, मग तो म्हणतो चला तुम्हाला त्याचं मी फळही देतोय। नमस्कार, दिनांक 18 जून 2016, स्थळ आहे काणेकरांची बाग। आपण मार्च अखेरीपासून आपल्या बागेमध्ये मिठाचे प्रयोग सुरू केले। या मिठाच्या प्रयोगाने नक्की काय काय झालं हा बघण्याचा आणि हे रेकॉर्ड करण्यासाठी आपला हा प्रयत्न चालू आहे। समोर आहे हा संपूर्ण सागाचा प्लॉट आहे। या सागाच्या प्लॉटला आपण मीठ दिलं दर 15 आठवड्याला, अगदी 15 मार्चपासून, अगदी मार्चच्या अखेरीपासून जे सुरू केलं ते मे अखेरीपर्यंत आपण या सगळ्या प्लॉटला मीठ दिलेलं आहे। या मिठामुळे काय काय झालं ते गणित जरा बघूया। कमीत कमी माझ्या अंदाजाने
2, 2, 4, 5 वेळा आपण दर पंधरवड्याला अशा हिशोबाने मीठ घातलं. मिठामुळे जो प्रमुख आपल्याला फरक लक्षात आलेला आहे तो म्हणजे झाडांचा जोम वाढलेला आहे. आता एक 8 दिवसापूर्वी कोकणात पाऊस पडला. आपण काय केलं, या पावसाचा फायदा घेऊन ताबडतोब छोटा एक पॉवर टिलर घेतला आणि या पॉवर टिलरनी संपूर्ण प्लॉटला वापसा दिलेला आहे. हा जो प्लॉट होता, आपल्याला मीठ घालताना लक्षात आलं की आपल्याला एक 6 ते 8 इंच खाली जावं लागतं आणि दरवेळेला उन्हाळ्यात ते खणणं थोडंसं कष्टदायक होत होतं. त्यामुळे आपण असा विचार केला की हे गणित जर आत्तापासून आपण सुरू केलं तर त्याचा आपल्याला पुढे उपयोग होईल. या दृष्टीने आपण ट्रॅक्टरचा वापर करून संपूर्ण जागा नांगरून त्याच्यामध्ये पाणी राहील अशी सोय केलेली आहे. आपल्याला लक्षात येईल की इकडे 6 ते 8 इंच पाणी या प्लॉटमध्ये नक्की राहत जाईल. आता 2 दिवस पाऊस नाही आहे त्यामुळे पाणी दिसत नाही आपल्याला, पण या चारामध्ये अगदी व्यवस्थित पाणी साठलेलं होतं. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा हा प्रयोग पण यशस्वी केलेला आहे. आता बघा आपण काय करतो ते. हा ट्रॅक्टर आहे, पॉवर टिलर आहे, किसान क्राफ्टनी काढलेला, म्हणजे शेतकऱ्यांना खरोखर उपयोगी असलेला, बागायतदारांसाठी ज्याची छोटी बागायत आहे, ज्याला खूप महागडा ट्रॅक्टर परवडणार नाही, त्यांच्यासाठी काढलेला हा किसान क्राफ्टचा पॉवर टिलर आहे. आता नांगरणी करत निघालेला आहे. दोन नांगरणीनंतर चिखलात अडकलेला आहे. हे जे लाजरीच्या वेली आहेत, या लाजरीच्या वेली खूप त्रास देतात. त्या गोलगोल अडकतात. त्याचबरोबर ते अडकल्या की त्याने चिकटून चिखल जातो. आता हा आपण स्वच्छ केला नांगर, आता तयार झाला आहे कामासाठी. आता आपण या जागेवर 2 वेळा नांगरणी केली. नांगरणी केल्यानंतर ही सुटलेली जमीन आहे, माती आहे, ती आपण एका साईडला ओढतोय, त्याचा बांध करतोय. बटन ऑन करायला विसरले होते. पेट्रोलचा हा एक फायदा, मशीनचं मेंटेनन्स कमी, पटकन सुरू होतं. आता सुरू झाली आपली तिसरी नांगरट. असं बघता बघता आपला एक 6 ते 8 इंच खोलीचा चर म्हणा, पाट म्हणा, तयार झालेला आहे. डोंगरातनं जे पाणी येईल ते पाणी आता इथे थपकेल, अडकेल आणि शेवटी जिरेल. हा भुईमुग आहे. हा भुईमुग आपण रात्रभर भिजवलेला आहे. हा झालं, चला. हा भुईमुग पेरतोय म्हणजे या बागेमध्ये झाडांना नैसर्गिक नायट्रोजन मिळावा. भुईमुगाचं पीक आलं ठीक, नाही आलं तरी ठीक, परंतु मुळे येतील. हा बोट खड्डे खणतोय, त्यामध्ये 2-2 दाणे आपण टाकतो भुईमुगाचे, ते बुजवतो. पाणी धुवून बुजवलं. मिठामुळे जोम वाढतो म्हणजे काय हे जर बघायचं असेल तरी बघूया आपण. अक्षरशः
हत्तीच्या काना एवढं हे पान आहे बघा, कसलं धष्टपुष्ट आहे. आता गंमत बघूया